बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर। आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुण्यात आढळून आलेल्या GBS अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आता अकोल्यातही पोहोचला आहे। अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात GB सिंड्रोमच्या 4 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे। यातील एक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून उपचार घेणाऱ्या 4ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे। या आजाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे। या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील आरोग्य विभागाने केले आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे GB सिंड्रोमचे GBचे पेशंट पास होते। त्यापैकी एकाला म्हणजे एकाची तब्येत चांगली होती, त्याला आम्ही सुट्टी केली, डिस्चार्ज केलं। आता एकूण 4 पेशंट GNC मध्ये आहेत। त्यातले 3 पेशंट वॉर्डमध्ये आहेत आणि एक थोडासा त्याला ICU ची केअर आहे, त्याला ICU मध्ये ठेवलं आहे। परंतु तशी त्याची कंडिशन वाईटली स्टेबल आहे आणि तो पण लवकरच वॉर्डात जाईल आणि लवकरच त्याला पण सुट्टी करण्यात येईल। साधारण किती वेळ गटातले हे मिडल एजचे आहेत आणि दोन पेशंट 30च्या ग्रुपमधले आहेत।